नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। सकाळचे 9 वाजले। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी असलेल्या सद्गुरू गोदड महाराज यांची जे समाधी मंदिर आहे, त्यांची जे कर्मभूमी आहे, त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत। तर चला, कुटुंबासह मी दर्शनासाठी आपणाला घेऊन जात आहे। रामकृष्ण हरी। आजचा हा जो प्रवास आहे, याची सुरुवात सकाळी 7 वाजता आम्ही पाथर्डीहून केली होती। रामकृष्ण हरी। मित्रांनो, महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा लाभलेली आहे। सद्गुरू तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, आणि त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेवर, लोकांवर एक वेगळ्याच प्रकारचे संस्कार केले। आणि या संत परंपरेमध्ये पुढचं काम करण्याचं अनेक संतांनी कार्य चालू ठेवलं। असेच सद्गुरू गोदड महाराज यांच्या समाधी मंदिराकडे आपणाला दर्शनाला जायचंय। तर मित्रांनो, आता आपणाला भव्य असं मंदिर दिसतंय, त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचंय। धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू गोदड महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये मी आता आलेलो आहे। आणि या मंदिराविषयी काही माहिती आपणाला या ठिकाणी असलेले पुजारी देणार आहेत, तर त्यांच्याकडून आपण काही माहिती घेऊया। महाराज, तुमचं नाव सांगा। माझं नाव मनीष काकडे आणि गोदड महाराजांचा जन्म 1681 साली झाला। तर त्यांच्या वडिलांचं नाव भिकाजीराजे भोसले होते, आई चंद्रभागा। तर त्यांचे वडील भिकाजीराजे भोसले उदयपूर संस्थानचे, आणि त्यांची आई उमाबाई, त्यांची आई जी आहे ती तोरडमल घराण्यातली होती। तर त्यांनी बालपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये होते। तर त्यांनी त्यांचा पूर्ण राजवाडा सगळं ते सोडून ते विठ्ठल भक्तीमध्ये सातपुड्या पर्वतमध्ये फिरू लागले। तर ते फिरता फिरता एक दिवशी त्यांना गुरु भेटण्यासाठी नारायणनाथ तिथे आले। तर ते विठ्ठल म्हणले की ह्यो फिरतोय माझ्यासाठी, तर ह्याला आपण गुरु करून घ्यावा। तर संत एकनाथ महाराज यांच्या गुरु परंपरेतील संत नारायणनाथ यांनी त्यांना शिष्य म्हणून घेतले महाराजांना। आणि शेवटी नंतर ते फिरत फिरत सगळीकडे आता त्यांनी भ्रमण केलं। गोदड रामायण ग्रंथ लिहिला, परत जगत तारक संवत्सरी लिहिली, जे वर्षातून एकदा वाचन केलं जातं। ह्या वर्षात काय घडणार आहे हे सर्व गोष्टी त्या जगतारक ग्रंथामध्ये आहेत। व त्यांनी भविष्यवाणी पण लिहिली, ती पण गुढीपाडव्या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष दिवशी आपण सांगतो, म्हणजे वर्षात काय काय घडणार आहे ते असं त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं होतं। आणि त्यानंतर त्यांनी 1759 मध्ये महागवद्य चतुर्दशीला त्यांनी 12च्या नंतर समाधी घेतली। बरोबर, म्हणजे आषाढी एकादशीला जो मोठा उत्सव असतो त्याच्या 15 दिवसानंतर 15 दिवसांनी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष विठ्ठल ज्या ठिकाणी येतात आणि तुमच्या कर्जतकरांना दर्शन देतात, त्यावेळेस मग मोठा उत्सव या ठिकाणी। हो, त्यानंतरच मग ते रथोत्सव वगैरे। धन्यवाद महाराज। आताच आपण गोदड महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय, आणि त्यांनी जे वेगळ्या प्रकारची ग्रंथ संपदा तयार करून ठेवलेली आहे मंदिराच्या पाठीमागं। ज्यावेळेस आपण दर्शनाला याल त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला मिळेल। आपणही दर्शन घेऊ, पाहू। पहा, या ठिकाणी त्यांनी लिहिलेले काही औषधी ग्रंथ आहेत। युद्ध वर्णन ग्रंथ, संपूर्ण ज्ञानेश्वरी भावार्थासह, आणि महाराजांनी लिहिलेले भागवत त्यांच्या हस्ताक्षरामध्ये
आपणाला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांचा अंगरखा संस्थांच्या वतीने या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे. आणि उजव्या बाजूला आपण पहा संस्थानाच्या मार्फत जे अन्नछत्र चालवलं जातं तेही आपण पाहू शकता. तर मी आपणा सर्वांना विनंती करीन या माध्यमातून की आपण कर्जत या ठिकाणी आलात तर सद्गुरू गोदड महाराजांचं जे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनाला या. सकाळी 9 वाजता कर्जत या ठिकाणी असलेलं सद्गुरू गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण समाधीचं दर्शन घेतलंय, काही माहिती घेतलेली आहे. आणि आता मी भिगवणचा जो वॉटर बॅग आहे त्या वॉटर बॅगच्या पुलावर उभा आहे. तर आमचे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुजीच ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.